श्री गजानन नमो नमः। जय गजानन नमो नमः। गुरु गजानन नमो नमः। ओम गजानन नमो नमः। श्री गजानन नमो नमः। जय गजानन नमो नमः। गुरु गजानन नमो नमः। ओम गजानन नमो नमः। श्री गजानन नमो नमः। जय गजानन नमो नमः। गुरु गजानन नमो नमः। ओम गजानन नमो नमः। श्री गजानन नमो नमः। जय गजानन नमो नमः। गुरु गजानन नमो नमः। ओम गजानन नमो नमः। श्री गजानन नमो नमः। जय गजानन नमो नमः। गुरु गजानन। अगं फोन उचल. दादा कुठपर्यंत आलास? हा ताई पोहोचतोच म्हटलं 2 तासात. हो 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 हो. सावकाशी बर का? ऐ बाद झाले आता नाटक. चला उठा आता, स्वयंपाकाचं बघा जरा. काय ध्यान गळ्यात पडलंय. हेच भेटलं होतं माझ्या मुलाला पण. आवरा. काय ग एवढी दरवाजाला डोळे लावून बसलीयस? कोण एवढा येणार आहे ग मोठा पाहुणा तुझा? हा आई आज रक्षाबंधन आहे ना, दादा येणार आहे. हो दादा येणार आहे. अगं धड बोलता येत नाही म्हणजे दादा येणार आहे. आणि मला माहितीये बरं आज रक्षाबंधन आहे ते. आणि तुला सांगते एवढी जर काळजी असती ना तुला, तुझ्या भावाला तुझी, तर एव्हाना घेऊन गेला असता घरी. दादा येणारे म्हणे. कौतुक बघा यांचं. येणार होता पण तुम्ही नाही म्हणाला. चूप. मला उलटून बोलतेस. थांब येऊ दे माझ्या लेकाला, चांगलं फोडून काढायला लावते तुला. बस झालं आता रडगाणं चालू. बस तासभर त्या देवासमोर रडत. मी तुला खरंच सांगते, तो देव सुद्धा वैतागला असेल तुला. अगं खरंच आहे. सांग तू त्या देवालाच गाणं सांग बर का. तो देवच तुझ्या भावाला लवकर आणेल घरामध्ये. किती नाटक बाई. काय देवा माझं काय चुकलं होतं रे. हे ध्यान गळ्यात पडलं माझ्या. कोण आला आता? अरे सोहम बेटा ये बस. पाणी आणू तुला? नाही राहू दे. ए सोहम, आणि हे काय ध्यान घरात आणून ठेवले रे तू? का आता काय केलं आज? अरे काय नाही केलं हे विचार. आज सणासुदीचा दिवस आहे. तुला सांगते सकाळी उठल्यापासून सारखा तो देव आणि ते रडगाणं रडूनच सकाळपासून तिने पार वैताग आणून ठेवलाय. तुला काय सांगू. आता तुला सांगते आज तुझी बहीण तुझे दाजी घरी येणार आहे. अजून स्वयंपाकाचा पत्ता नाही. तुला सांगते. अरे एवढंच नाही सोहम, तुला सांगते आज ही टवळी मला उलटून बोलली. उलटून तू सांग या घरात माझी थोडी इज्जत आहेच की? सोनाली बाहेर ये लवकर. ऐकलं का? बाहेर ये लवकर. काय बोललेस तू माझ्या आईला? काहीच नाही. अरे
इकडे हा देव करतेस ना तू. घरातले काम करायला नको, आईला उलटा बोलायचं आणि फक्त देव. काय त्या देवामध्ये असं तुला? घरातले काम कोण करेल? लवकर आवर, माझे बहीण आणि दाजी येणार आहे. आता तूच ठरव का हा देव पाहिजे का मी. दादा काय झालं? दादा मी आलोय ना. कधीची वाट बघतीये. काय झालं? काय झालं? अगं ताई, बघतेस काय? राखी नाही बांधणार? चल चल. आले. येतो ना. गणगणात बोते. चल येतो मी आता. अरे जेवण तर जाणार दादा. नको आता, नंतर. चला येतो. गणगणात बोते या मंत्राचं तू सतत जप कर. तुला मनाला शांती आणि समाधानही मिळेल. अरे सोहम, कुठे आहेस तू? हा, हे बघ, हिचा दादा येऊन गेलाय आत्ताच. हो, ताईला फोन करून विचार ना. अरे एवढा का वेळ झाला तिला? फोन कर तिला. लवकर या तुम्ही घरी. हा, ठेवते. चल. इतका वेळ लागतो का दरवाजा खोलायला तुला? ठीक आहे बॅग आणि मम्मी. मम्मा मी आहे. अगं माझी ताईडे, कशी आहेस बाळा तू? मी एकदम मस्त. तू कशी आहेस? मी पण भारी. जावई बापू कुठे आपले? अगं त्यांना नाही अर्जंट काम निघालं, ते नंतर येणार आहेत मला घ्यायला. तू मला भेट ना, तू बस इथे बस. बरं, तू बस इथे. बस. सांग, कसा झाला तुझा प्रवास? माझा प्रवास एकदम मस्त. आणि हे काय ग ताईडे, इतकं उशीर करता का यायला? अगं तुला काय सांगू, माझी सासू मी हा? सकाळपासून आवरून बसली, निघायचंय. तिची नुसती कटकट. हे कर ते कर, हे नाही केलं ते नाही केलं.
आणि माहिती काय बोलते अजून तुझा भाऊ का नाही आला घ्यायला ए. आता माझ्या भावाला तेवढंच काम आहे का मग तिला सांगायचं ना माझा भाऊ घरी कामा बसलाय का म्हणून. तिची नुसती कटकट जाऊ दे ग तिचा विषय जाऊ नाही, तू तिचं ऐकून घेऊ नको, तुला सांगते तायडे. नाही मम्मा मी नाही ऐकत ऐक, जावई बापूंशी गोड राहाय, गोड बोल, चांगलं मुठीत धरून ठेव त्यांना. ते मुठीतच आहे माझ्या तुला नाही माहित. हा मग ठीकच आहे. बाकी बरी आहेस ना ग तू? हा मी बाकी बरी बाकी तुझी सासू काही त्रास देत नाही? ती काही त्रास नाही देत पण नुसती तिची कटकट चालू असते. जाऊ दे, थांब. तू काय अगं काही पाणी बिणी आण ना. हिच्यानी तर काही हिला शिकवलंच का नाही काय माहिती. इतका वेळ लागतो का पाहुणे आल्यावर पाणी द्यायला? घ्या. लवकर आणलंस. हे घे. जा आता. काय सांगू, हिने तसा वैताग दिलाय ना, तो सोहम सुद्धा वैतागून गेलाय बघ. तू नको ग टेन्शन घेऊ एवढं. अगं, आणि tension नको. कशी तब्येत करून घेतली टेन्शन घेऊन. तिच्याकडे का लक्ष देते तू? अगं ताईडी काय सांगू, हिच्यामुळे ना असं वैताग आलाय बघ मला. सारखं तोंड चालवावं ठेवावं लागतं. काम करत नाही, काहीच नाही, नुसतं देव आणि ते रडगाणं सकाळी गजानन महाराज गजानन महाराज. आता देव काही हिच्यासाठी येणार आहे का इथे? एवढं काय ठेवलंय देवा मला कळत नाही. काय माहिती? तिला म्हणावं माझ्या मुलीकडून शिक, मी किती काम करते माझ्या घरी. हो, खरंच आहे. बरं मी काय म्हणते ताई, आता तू वेळ झालाय, पटकन फ्रेश हो ना हो. गं. सोहम आला की लगेच राखी बांधून घे, म्हणजे आपण जेवण करू. हो हो मला पण ना खूप कंटाळा आलाय प्रवास करून. मी पटकन फ्रेश होते हा. तुझ्या रूम मध्ये जा. हो हो जा. सोहम आलाय वाटतं बघ ग. सॉरी ताई, ते ट्रॅफिकमुळे थोडासा उशीर झाला. दादा हो मीच आत्ताच तर आलो. चल पटकन राखी बांधून तिचं. नाही ग, मी आत्ताच तर आलो. अगं राखी. देवा गजानना मला माफ कर, मला माफ कर, माझी चुकी पदरात घाल रे देवा. देवा तू हिच्या भावाच्या रूपाने माझ्या घरात आला आणि मी नतदृष्ट. माझ्या देवा तुम्ही पाया पडल्या आणि मी तुमच्याकडे नजरअंदाज केलं. देवा मला माफ करा. तुम्ही खरंच भक्तांची कैवारी आहात देवा. तुम्ही खरंच भक्तांची कैवारी आहात. सेवा करायची सोडून मी तुमच्याशी अशी वागले. देवा मला माफ करा. मी कधी तिला त्रास देणार नाही देवा. गड हात बोलते. अगं ताई, सांगशील काय झालं? अरे रोहित, आज तुझ्या रूपामध्ये गजानन महाराज आमच्या घरी येऊन गेले रे. काय? हो, हिने स्वतः त्यांना राखी बांधली. मी स्वतः बघितलं. अरे माझ्या पाया पडले रे ते. आणि आम्हाला कळलं सुद्धा नाही. काय ताई, खरं आहे? हो दादा हो. हे बघ बघ तुझ्यासाठी आणलेली राखी गजानन महाराजांच्या हातावर आहे. बघ अजून काय साक्षात्कार हवाय. महाराज आमच्यावर अशीच कृपा ठेवा महाराज. गण गणात बोलते. गणात बोलते. भक्त प्रतिपालक श्री राम